सकाळी सकाळी ना एवढी घाई असते ना, तर काय करायचं, पाणी पण येतं सोबतच, देवपूजा पण असते, परत स्वयंपाक पण. तर आज घेते ती मोड आलेल्या मुगाची भाजी करायला. भाजी करून घेतली आणि चपात्यांचा गोळा सुद्धा करून घेतला. म्हटलं चला बॉल बॉल खेळून घेऊ. तर नाही, तर बॉल बॉल खेळायचं नाही, तर चपात्या करायच्या होत्या. मग चपात्या केल्या आणि लगेच म्हटलं चला पाणी यायच्या अगोदर देवपूजा सुद्धा उरकून घेऊ. मनू आणि मनूचे पप्पा गेले, त्याच्यानंतर मी फुलं तोडायला गेली. पांढरे शुभ्र फुलं मस्त चांदणीचे तोडून आणले आणि मग बसली देवपूजा करायला. देवपूजेचं सगळं साहित्य काढून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग देव वगैरे मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि मग लगेच त्यांना फुलं वाहून घेतले आणि आरती सुद्धा म्हणून घेतली. तेवढ्यामध्ये लगेच नळ आले. म्हटलं चला आता नळ आले तर पाणी सुद्धा भरून घेऊ. पाणी आले की अंगामध्ये वारं शिरतं, कारण माझ्या सासरीना 2 वेळेस पाणी यायचं आणि इकडे आम्ही आलो तर तिकडे 2 दिवसांनी पाणी यायचं. त्याच्यामुळे पाणी येतं मग म्हटलं चला आधी बकेट भरून घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे कामं उरकून घेऊ. सोबतच सकाळी आज पाण्याचा सडा मारला नव्हता अंगणामध्ये, तर म्हटलं पाण्याची बकेट भरली का सडा सुद्धा मारून घेते. त्याच्यानंतर मग लगेच गेट उघडलं आणि गेट उघडल्यानंतर लगेच मग मी नळाला नळी लावून घेतली. नळी लावल्यानंतर लगेच मी अंगणामध्ये सुद्धा सडा मारून घेतला आणि सडा मारल्यानंतर लगेच कंपाऊंडची जी भिंत होती ती सुद्धा धुवून घेतली. म्हटलं चला आता भिंत धुतली ना, मग गाड्या सुद्धा धुवून घ्यायच्या. बऱ्याच दिवसापासून गाड्या इकडे पडूनच आहेत बिचाऱ्या, काहीच काम नाही, त्यांना आराम चालू आहे सध्या त्यांचा. मग काय घेतल्या सगळ्या गाड्या धुवायला. स्कूटीवर मस्त मोटरसायकलवर सुद्धा पाणी मारून घेतलं. माझी स्कूटी आणि मनूच्या पप्पांनी त्यांची स्कूटी मस्त स्वच्छ धुवून घेतली. मनूच्या पप्पांची गाडी धुतली का इतकी छान दिसते ना, मस्त लाल कलर होऊन जातो तिचा धुतल्यानंतर. सगळी धूळ बसलेली, सगळी धूळ मस्त हाताने पुसून हाताने चांगली धुवून घेतली, सगळी धूळ काढली. त्याच्यानंतर माझी स्कूटी सुद्धा घेतली धुवायला. माझी स्कूटी सुद्धा हाताने चांगली स्वच्छ केली, मस्त पाणी टाकून धुवून घेतलं. त्याच्यानंतर भिंतींवर धूळ पडली होती ती धूळ सुद्धा काढली आणि मग माझ्या आईचा फोन आला आणि तिच्या मागे मागे माझी भाची सुद्धा अशी अंगाई म्हणत होती. तर ऐका तुम्ही ती अंगाई कशी म्हणत होती. रुक्मणीचे दोन्ही हात खरं सांगा ना विठ्ठला, जनी संगे काय नात. बोल. आत्ताची मुलं एवढे ॲडव्हान्स आहेत ना, ते प्रत्येक गोष्ट लगेच कॅच करतात. त्याच्यानंतर मग मी बोलून झाल्यावर मागच्या दरवाजाला आली तर गोमाता उभीच होती. तिच्यासोबत तिचे पिल्लू सुद्धा उभे होते. बघा ते पिल्लू दूध पिताना किती छान दिसते. त्याच्यानंतर मग मी चपाती आणली, तिला खायला बोलवलं, तर ती लगेच चपाती बघून माझ्याकडे धावत आली. तिला माहिती की यावेळेस चपाती मी तिला देत असते आणि तिचा टाईमच येतो 9:30-10 वाजेचा. तर मग काय आली चपाती खायला, गोमातेला चपाती खाऊ घातली आणि लगेच घरात गेली. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग.